Good afternoon, student. Welcome to our English session. Today we will learn a beautiful lesson, Festival of Northeast India. ईशान्य भारतातील सण याचे आपण चिटचॅट क्वेश्चन अगोदरच पाहिलेले आहेत. आज आपण धड्याला सुरुवात करणार आहोत. फेस्टिवल ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया म्हणजेच ईशान्य भारतातील सण. रीड अबाउट how different festivals are celebrated in the northeastern state of India. भारताच्या ईशान्येकडील राज्यात विविध सण कसे साजरे केले जातात त्याविषयी आपण जाणून घेऊया. The northeast region of India consisting of 7 states. भारताच्या ईशान्य भागातील 7 राज्यामध्ये बहुविध संस्कृती नांदते. द डिफरंट कम्युनिटीज अँड ट्राईब सेलिब्रेट देअर युनिक फेस्टिवल विथ ग्रेट enthusiasm and joy. Many of their festivals are based on agriculture and no celebration is complete without the traditional music and डान्स. भिन्न जाती जमातीचे लोक आपले अनोखे सण उत्साहात आणि आनंदात साजरे करत असतात. इथले बरेचसे सण हे शेतीवरच आधारित असतात आणि पारंपरिक संगीत व नृत्याशिवाय कोणताही उत्सव येथे साजरा केला जात नाही. कम टू द नेक्स्ट पॅसेज. ब्लेस्ड विथ लश ग्रीनरी and the mighty river Brahmaputra, the people of Assam have a lot to celebrate. The Bihu is the chief festival of this state. समृद्ध हिरवई आणि अफाट पसरलेली ब्रह्मपुत्रा नदीचे वरदान लाभलेल्या आसामच्या लोकांकडे साजऱ्या करण्याजोग्या अनेक गोष्टी आहेत. बिहू हा या राज्याचे प्रमुख सण आहे. सर्व धर्माचे जातीचे लोक हे काय करत असतात? सेलिब्रेट करत असतात. 3 different set of Bihu mark is beginning of the harvesting season, the completion of sowing and the end of the harvest season. पहा की हा जो बिहू हा जो सण जो आहे तो 3 टप्प्यांमध्ये साजरा केला जातो. पहिला जेव्हा सुगीच्या हंगामाची सुरुवात होते आणि पेरणी पूर्ण झाल्यावर, आणि तिसरा म्हणजे सुगीचा हंगाम संपताना. Come to the next passage. The Bihu dance is a joyous of performed by both young men and women and is noted for its brisk step and hand movement. पहा, बिहू हा एक आनंददायी नृत्य प्रकार आहे. तरुण स्त्रिया व पुरुष दोघेही यात सहभागी होतात. चपळ पद्धन्यास आणि हातांची हालचाली हे त्याचे वैशिष्ट्य आहे. Unusual instruments provide a traditional music for the dance. The dhol, which is similar to a drum, the pepa, a wind instrument made from a buffalo's horn, cymbals and bamboo clapper, is the song have been handed down through many generations. काही वेगळ्या प्रकारची वाद्य वाजवून या नृत्याचे पारंपरिक संगीत निर्माण केले जाते. जसे ढोल हे ड्रमसारखे वाद्य, पेपा हे म्हशीच्या शिंगापासून बनवलेले वायुवाद्य, झांजा आणि बांबूच्या चिपळ्या याची गाणी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहे.
Bihu competition held all over Assam attract visitor and local alike a large number. पहा की आसाममध्ये सर्वत्र बिहूच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि त्या बघायला बऱ्याच मोठ्या संख्येने पर्यटक आणि स्थानिक प्रेक्षक हे येत असतात. लिव्हिंग फर्दर नॉर्थ इन द माउंटन्स रिजन ऑफ द हिमालयाज, अरुणाचल प्रदेश finds a mention in the ancient literature of the Puranas and the Mahabharata. आणखीन उत्तरेकडील हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या अरुणाचल प्रदेशाचा उल्लेख पुराणात आणि महाभारतात यासारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये देखील आढळतो. Nature has provided the people of this region with a deep feeling for a beauty which can be seen in their festival song and dance. निसर्गाने या प्रदेशातील लोकांना सौंदर्याची अनोखी जाण दिलेली आहे, जिचे दर्शन त्यांच्या सण समारंभ, संगीत आणि नृत्यामध्ये सार्थपणे होत असतो. द न्यू इयर फेस्टिवल कॉल Losar is perhaps the most important festival in certain areas of Arunachal. पहा अरुणाचलच्या काही भागामध्ये लोसर नावाचा नववर्षाचा उत्सव अतिशय महत्त्वपूर्ण असा मानला जातो. On the occasion, people clean out their homes to bring in the new year and discard the old. आता पहा, या दिवशी लोक आपल्या घराची साफसफाई करून आणि जुन्या गोष्टीचा त्याग करून नव्या वर्षाचं काय करत असतात तर स्वागत करत असतात. अ चार्मिंग फेस्टिवल ऑफ मणिपूर निघोल चोकोबा binds reveres the relationship between married girls and their parents. मणिपूरचा निकोल चोकोबा नावाचा माहेरवाशिनी व त्यांचे आईवडील यांच्या नात्याची विण घट्ट करणारा आणि त्याला नवचैतन्य देणारा असा अनोखा सण आहे. द वुमेन अँड देअर चिल्ड्रन आर गिवन स्पॉन्टेनियस फीस्ट ऑफ गिफ्ट. स्त्रिया व त्यांच्या मुलांना या दिवशी गिफ्ट्स दिले जातात. ड्युरिंग चेरोबा द मणिपूर्स न्यू इयर फेस्टिवल इन एप्रिल, people clean and decorate their houses and prepare special festival dishes. या दिवशी स्त्रिया व त्यांच्या मुलांना सुग्रस भोजन म्हणजे छान असं अन्न आणि भेटवस्तूंचा आहेर केला जातो. चेरोबा या एप्रिलमध्ये येणाऱ्या मणिपूरचा नववर्ष उत्सवाच्या काळात लोक आपली घरे स्वच्छ करून ती सजवतात. अँड ॲज अ पार्ट रिच्युअल द विलेजेस क्लाइम्ब ऑन द नियरेस्ट हिलटॉप्स for they believe that the will help them rise to higher plane in his life. परंपरेचा भाग म्हणून गावकरी जवळच्या डोंगरावरती चढून जातात, कारण तेथे असा समज आहे की असं केल्यानं आपल्या आयुष्यात वर म्हणजे प्रगतीच्या दिशेने जाण्यास काय होत असते, मदत करत असते. येथे आपण थांबणार आहोत. नेक्स्ट लेसन हा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत. थँक्यू. सी यू अगेन इन अवर नेक्स्ट इंग्लिश सेशन.